नमस्कार प्रेक्षकांनो, मी चंद्र आडागळे. तुम्ही बघताय जनजागृती न्यूज. आज तुम्ही पाहू शकताय महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी हा मंदिर कंकालेश्वर मंदिर आहे. प्राचीन काळामधलं जुनं मंदिर आहे हे बघू शकताय. या ठिकाणी भाविकांची मोठी प्रमाणामध्ये गर्दी झालेली देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. त्याच पाहायला गेलं तर हे प्राचीन काळामधील जे मंदिर आहे हे पूर्णपणे दगडामध्ये बांधलेलं मंदिर आहे आणि असं देखील सांगितलं जात आहे की हे मंदिर बांधण्यासाठी जो दगड लागला तो दगड या ठिकाणीच खोदकाम करून या खोदकामामध्ये जो दगड निघल तोच या मंदिरासाठी देखील वापरण्यात आलेला आहे असं देखील सांगितलं जात आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर खालच्या साईडला पाण्याच्या साईडला काही भाविक भक्त देखील आहेत जे या ठिकाणी पूजा करताना आपल्याला दिसून येत आहेत. पलीकडच्या साईडला पाहायला गेलं तर काही स्टॉल देखील या ठिकाणी आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी हा जी तुम्ही एरिया बघताय मंदिराच्या जो परिसर आहे या परिसरामध्येच 2 दिवसापूर्वी नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी साफसफाई देखील चांगल्या प्रमाणामध्ये करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी पाण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये घाण साचलेली होती. ती घाण देखील नगर परिषदच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आलेली आहे. आपण बघू शकताय या ठिकाणी काही भाविक भक्त पूजा करताना आपल्याला दिसून येत आहेत. या ठिकाणी नागरिक जे आहेत ते पूजा करताना रांगा लावताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. या ठिकाणी भाविक भक्तांसाठी काही मंडळ आहेत. त्या मंडळाने फळाची देखील या ठिकाणी व्यवस्था केलेली आपल्याला दिसून येत आहेत. अनेक भाविक भक्त या ठिकाणी येतात. तुम्ही बघू शकता या ठिकाणी फराळाचं त्यांना सोय केलेली आपल्याला दिसून येत आहे. बघू शकता या संख्येने भाविक भक्त आहेत आणि त्याच भाविक भक्तांसाठी या ठिकाणी शाबूचा तसेच पाहायला गेलं तर काही फराळ आहेत त्याची देखील या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. पाण्याची देखील चांगल्या प्रमाणे व्यवस्था केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. आज महाशिवरात्र आहे आणि मोठ्या संख्येने भाविक भक्त येत आहेत. तुम्ही या ठिकाणी त्यांना शाबू वाटपाचा कार्यक्रम हा करताय, काय सांगता? या ठिकाणी जय गुरु गणेश पंचपरमेष्ठी ग्रुप बीड बालाघाटच्या माध्यमातून जवाहरमलजी प्रेमचंदजी बोरा तसेच ज्योती जवाहरमलजी बोरा तसेच प्रेमचंदजी लकीचंदजी बोरा तसेच सौ किरण प्रेमचंदजी बोरा यांच्या लग्न वाढदिवसानिमित्त तसेच महाशिवरात्रीच्या निमित्त गेल्या 5 वर्षापासून जय गुरु गणेश पंचपरमेष्ठी ग्रुप हे कार्य करत आहे. जय गुरु गणेश पंचपरमेष्ठी ग्रुपच्या माध्यमातून जवाहरमल बोरा आणि प्रेमचंद बोरा व आमचे सर्व जय गुरु गणेश पंचपरमेष्ठी ग्रुपचे बीड पदाधिकारी वर्ग गेल्या 5 वर्षापासून महाशिवरात्र असो आणि गेल्या 17 वर्षापासून पायी दिंडी असो विविध सामाजिक कार्य करत आहे. काय सांगताल? यांनी आता सांगितलं अनेक वर्षापासून तुम्ही या ठिकाणी भाविक भक्तांसाठी ही सेवा देताय, काय सांगता? निस्वार्थ सेवा आम्हाला महादेव महाशिवरात्री निमित्त हे आमचे पंचपरमेष्ठी ग्रुप जय गुरु गणेश पंचपरमेष्ठी ग्रुप हे असं सामाजिक काम अन्नदान हे आमच्याकडून गुरु गणेश पंचपरमेष्ठी ग्रुपच्या माध्यमातून आम्ही करतो निस्वार्थीपणा आणि सगळा ग्रुप जे तन मन धनाने काम करतंय म्हणून हे घडतंय. ही महादेवाची सेवा होती महाशिवरात्री निमित्त आणि भावी भक्ताची सेवा होती. या निमित्ताने एवढंच आमचं सगळं. काय नाव काय तुमचं? मी प्रेमचंद लकीचंद बोरा. आता ही जी व्यवस्था तुम्ही केलेली ही किती वाजेपर्यंत राहणार आहे? ही जोपर्यंत फक्त आहे तोपर्यंत राहणार आहे. नमस्कार, बघू शकताय या ठिकाणी या मंदिराच्या परिसरामध्ये हे पाणी दिसून येत आहे आणि याच पाण्याच्या मध्यभागी पाहायला गेलं तर एक दगडी पूल देखील आहे. या दगडी पुलाच्या वरतून हे भाविक भक्त जे आहेत या ठिकाणी जाताना आपल्याला मंदिराच्या ठिकाणी जाताना आपल्याला दिसून येत आहेत. पोलीस प्रशासनाचा देखील या ठिकाणी मोठा तगडा बंदोबस्त आपल्याला दिसून येत आहे. पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी बघू शकताय. हे नागरिक बघू शकताय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नागरिक आपल्याला दिसून येत आहेत आणि काही घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे. बघू शकता या ठिकाणी छोटं मंदिर आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर काही दुकाने आहेत. नारळ, फूल, हार या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आपल्याला दिसून येत आहेत. या ठिकाणी गर्दी पाहायला गेलं तर गर्दी मात्र ही खूप मोठी गर्दी आहे. या ठिकाणी एक बाबा आहेत, ते वासुदेव आहेत. बाबा कुठले तुम्ही? या ठिकाणावर आलात कधी? आज आलात का तुम्ही? राहिलाच इथं वस्तू राहिलाच बीडमध्ये?
बर, आज या ठिकाणी एवढे भाविक भक्त या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहेत, तर काय सांगताल? भावी भक्त म्हणजे देवाशी प्रेम आहे, पण महादेवाचे भक्ती करते त्यांचा अनुभव आहे मग. आता वासुदेवांची संख्या ही फार कमी आपल्याला पाहायला गेलं तर फार कमी दिसून येत आहे. तुम्ही या पूर्ण मंदिरामध्ये फक्त तुम्हीच वासुदेव म्हणून दिसून येत आहेत. 2-3 वस्तू आहेत पण आता सकाळी गेले एक दिन आज बघू शकताय आपण वासुदेव या ठिकाणी होते, त्यांना देखील त्यांच्याशी देखील आपण संवाद साधलेला आहे. पाहायला गेलं तर या ठिकाणी मंदिराच्या परिसरामध्ये काही पेड्यावाले लोक देखील बसलेले आहेत. मंदिराच्या मागच्या साईडला पाहायला गेलं तर दुकान देखील आहेत, नारळवाले देखील आहेत आणि काही स्टॉल देखील या ठिकाणी लावलेले आहेत. ते कपड्याचे स्टॉल असतील, लहान लेकरांच्या खेळण्याचे स्टॉल असतील, अनेक वेगवेगळे स्टॉल या ठिकाणी लावलेले दिसून येत आहेत. आपल्याला बघू शकताय या ठिकाणी लहान मुलं देखील आपल्याला या मंदिराच्या ठिकाणी आलेले दिसून येत आहेत. आपल्यासोबत एक लहान छोटीशी चिमुकली आहे, ती आता आपल्याला भजन म्हणून दाखवणार आहे. काय बाळा, काय नाव आहे तुझं? कोमल नाव आहे. मंदिरामध्ये कधी आलीस तू? 2 घंटे झाले. राहणार कुठली आहेस? बर, कितीला शाळेमध्ये? पहिली बर, काय इच्छा आहे तुझी, काय म्हणायची? मला भजन म्हणायचं. भजन म्हणायचं. बघू शकता ही छोटीशी चिमुकली आहे, मात्र ती स्वतः माझ्याकडे आली आणि ती मला म्हणली, काका मला भजन म्हणून दाखवायचंय, माझं भजन रेकॉर्ड करून घ्या. आपण आज ती आपल्या सोबत आहे, तिच्याकडून आपण भजन गाऊन घेणार आहे. बोल बाळा. पार्वती बोली शंकर से सुनिए भोलेनाथ जी, मैं ना है और एक जन्म में मुझे तुम्हारे साथ जी, भस्म दीजिए ना छोड़ेंगे कभी हमारा हाथ जी, ओ भोलेनाथ जी, ओ शंकरनाथ जी, ओ भोलेनाथ जी, ओ शंकरनाथ जी. बघू शकताय एक छोटीशी चिमुकली आपल्या सोबत होती. तिचं अंदाजे वय एक 4 ते 5 वर्ष वय असेल. तिने इतकं छान भजन आपल्याला म्हणून दाखवलेलं आहे. इतक्या गर्दीमध्ये ते स्वतः माझ्याकडे आली आणि ती म्हणली मला भजन म्हणून दाखवायचं. काका बाळ कोण आहे? कोण आहे तुझ्यासोबत आले? आजी आहे. बरं, आजी सोबत आली. आई काय आली? आजोबा पण आले. आजोबा पण आले. आई चल, आत्ताच आपण पाहिलं, आपण मंदिराच्या आतमध्ये होतो आणि त्या मंदिराच्या ठिकाणी एक चिमुकली होती, तिने आपल्याला भजन गाऊन दाखवलेलं होतं. आता तिच्या सोबत तिचे आजोबा देखील आलेले आहेत. त्यांची देखील इच्छा आहे की त्यांचं म्हणणं आहे की मला देखील एक कडवं म्हणून दाखवायचं आहे. भोलेनाथ भगवान की जय. हर हर. जरा डमरू बजाओ, शिव शंकर मैं पूजा करने आया हूँ. जरा डमरू बजाओ, शिव शंकर मैं पूजा करने आया हूँ. मेरे हाथ में जल का लोटा है, मैं तुम्हें चढ़ाने आया हूँ. जरा 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 डमरू बजाओ, शिव शंकर मैं पूजा करने आया हूँ. मेरे हाथ में बेल और फूल है, मैं तुम्हें चढ़ाने आया हूँ. जरा डमरू बजाओ, शिव शंकर मैं पूजा करने आया हूँ. मैं पूजा करने आया हूँ, मैं आशीष मांगने आया हूँ. मैं पूजा करने आया हूँ, मैं आशीष मांगने आया हूँ. जरा डमरू बजाओ, शिव शंकर मैं पूजा करने भोलेनाथ भगवान की जय. काय सांगताल तुम्ही? कंकलेश्वर मंदिर या ठिकाणी आलेलं आहेत, काय सांगताल? भाविक भक्तांना तुमचा काय संदेश असणार आहे? कंकालेश्वर मंदिर हे मोठ्या भाविकांचं मोठं आदर्श स्थान आहे आणि हे ग्रामदैवत म्हणून याला पूजित केले जातं. इथं शिवभक्तच नाही तर अनेक देवता भक्त इथे येऊन त्यांची उपासना पूर्ण करतात. आणि आज तर महापर्व आहे, शिवरात्रीच्या महापर्वा दिवशी म्हणजे या पर्वात सर्वांनी दर्शन घ्यावं, प्रसाद घ्यावा आणि उपास ठेवावा असं
शिवचरित्र सुद्धा लिहिलेलं आहे. आणि आपण त्या शिवरात्री दिनानिमित्त कनकालेश्वर म्हणजे जे सोन्याचं मंदिर होतं किंवा सुवर्ण काळातलं जे मंदिर होतं त्या कनकालेश्वरला आपण भेट द्यायला आलेला आहात. आणि कनकालेश्वर मंदिरात शिवभक्तीने प्रेरित होऊन एवढे लोक जमा करतात की आज आपल्याला असं वाटतं आपण ओंकारेश्वरला आहोत, आपण आज सिद्धेश्वरला आहोत, आपण मोठ्या महादेवांपुढे आहोत. पण यांची भक्ती आणि हे पाहून कुठंही त्यांना शंकर सापडेल आणि शिवभक्ती हे तुमच्यात जाणवेल. आणि या शिवभक्तीने प्रेरित होऊन आपणही शिवभक्तीच्या निमित्ताने किंवा शिवरात्रीच्या निमित्ताने सर्व भाविक भक्तांना एक शिवरात्रीच्या शुभेच्छा देऊन त्यांना प्रेरित करावं आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करावा ही विनंती. काय वाटतं तुम्हाला गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी नागरिक जास्त प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येतात असं वाटतंय का तुम्हाला? नागरिकांचं असं आहे की सध्या भक्तीकडे जास्त लोक वळालेले आहेत. भक्तिमार्ग अवलंबण्याचं कारण प्रत्येकांचे स्वभाव आणि प्रत्येकांची आता ही कलियुगातली जी फेरी आहे ती आता या काळात तुम्हाला भक्तीचा मार्ग दिसेल, याच्या पुढे हिंसाचा मार्ग दिसणार आहे. कलियुगातला हा फेरा आहे, यात तुम्हाला आणखी 100 वर्ष ही भक्ती वाढत जाणार आहे. 100 वर्षानंतर कलियुगाचा फेरा दिसणार आहे.